मला 3.5 किलोपासून 5.5 किलोपर्यंत फळं झालेली दिसतात, तर मला पहिल्यांदाच सरासरी 4 किलोची मिळेल असं मला वाटत आहे. आणि जे माझ्या प्रत्येक झाडाला 8 वर्षात मला पहिल्यांदाच बुडाचं फळ जे म्हणतो मल्चिंग पेपरवरचं फळ मला आज मिळालेलं आहे. मल्चिंग पेपरवरचं कधीच मला फळ मिळालं नव्हतं. मी 7 ते 8 वर्षापासून कलिंगड, खरबूज, कांदा ह्या पिकाची लागवड करत आहे. ह्या वर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे काही करावं, कलिंगड असेल, खरबूज असेल, आपल्याला ह्या वर्षी उन्हाळ्यात पाऊस कमी असल्यामुळं, पाणी कमी असल्यामुळं धोका होऊ नये, काय होईल का ह्या हिशोबाने काय करायचं जे नियोजन करावं म्हटलं. त्याकरिता मी महालक्ष्मी ॲग्रो एजन्सीचे सचिन शेठ सस्ते यांच्याकडे गेलो. त्यांच्याबरोबर चर्चा केलेली असल्यामुळे ते म्हणाले, ह्या वर्षी आपण असं करूया, विगर कंपनीचे हेमंत सेन व गणवट यांच्याशी चर्चा करू व कोणते पीक करायचे ह्याचं नियोजन करूया. त्यानुसार सेन्सर व गणवट यांच्या संग चर्चा झाल्यानुसार ते म्हणले होते की तुम्ही कलिंगड करा, खरबूज करा, पण आमच्या कंपनीचे जसं आम्ही सांगल त्या शेड्यूलप्रमाणे केलं तर फार चांगला रिझल्ट येईल ह्याची गॅरंटी आम्ही देतो. त्यानुसार कलिंगडाची लागवड केली. त्याच्यानंतर आम्ही 7व्या-8व्या दिवशी बायो-20 आणि झिंक 70 ह्याची फवारणी केली. त्याच्यामुळं आम्हाला वेलाची वाढ असेल ही लहानपणीच आपण ते 4-5 पानावर असल्यामुळं ते लावलेलं असल्यामुळं वेलाची वाढ आणि पानाची रुंदी ही फार चांगल्या प्रकारे 2 ते 3 दिवसातच डेव्हलप झालेली दिसली. त्याचबरोबर आम्ही मग ते फवारणी केलेली होती. त्याच्यानंतर आम्ही ड्रीपमधून काय करायचं तर आर्बर सोल्युशन दिलं. आर्बर सोल्युशन दिल्यामुळं त्यानेही वेलाची वाढ फार चांगल्या प्रकारे झालेली दिसली. त्याच्यानंतर कालांतराने अजून आम्ही ह्यात काय गणवट साहेब सारखे व्हिजिट आम्हाला करत होते. त्याच्यामुळं त्यांनी ठरवलं की अजून कुठलंही हे आपले त्यानुसार हिनिंग सोल्युशन असेल ते हिनिंग सोल्युशन आम्ही दिलं. हिनिंग सोल्युशन दिल्यामुळं सेटिंग करता, फुलकळी करता फार चांगली त्याची आम्हाला मदत झालेली दिसली हिलिंग सोल्युशनने. आणि त्याच वेळेस आम्ही DP 98 आणि कॅल्मॅक्स गोल्ड हे ज्या फवारण्या घेतल्या, त्या कॅल्मॅक्स गोल्डमुळं सेटिंगला फार चांगला वाटलं आम्हाला. आणि DP 98ने फुलकळी फार चांगल्या प्रकारे निघाली. ते झाल्यानंतर म्हणजे ते 20-25व्या दिवसाच्या आसपास ते होतं. ते झाल्यानंतर आम्ही तिसरं ह्याच्यानंतर ड्रिपमधनं काय द्यायचं तर आम्ही मार्क सोल्युशन हे कॅल्शियम बोरॉनचं ऑक्साईड, म्हणजे मुळात त्या विगर कंपनीचे संपूर्ण प्रोडक्ट हे ऑक्साईड बेस असल्यामुळं फार लगेच रिझल्ट मला आढळून आलेले आहेत. मग तिसऱ्यांदा मी मार्क सोल्युशन हे त्याच्या एकरी लागणाऱ्या डोसप्रमाणे ते वापरलं. ते वापरून झाल्यानंतर त्याच्यानंतरची मी शेवटची फवारणी म्हणजे माझ्या हिशोबाने मी 52व्या-53व्या दिवशी मी त्यांची एक फवारणी ह्याच्याकरता सिक्वेन्शियल 2 आणि CA+B हे कलर साईज ह्याच्याकरता ती फवारणी मी केली. आणि मी शेवटचं ड्रिपचं त्यांचं जे होतं त्यासाठी मी जेराट सोल्युशन सोडलं. जेराट सोल्युशन सोडल्यामुळं मला त्या फळाची साईज असेल, कलर असेल हे मिळायला फार मोठा फरक जाणवलेला आहे. मीच ज्यावेळी 40 ते 42 दिवस झालेले होते त्यावेळी मी वजन केले तर मला 2.5 किलोपासून 3,700 3,800 किलोपर्यंत मला फळं मिळाली. 3,800पर्यंत फळं मिळाली. कालांतराने आज 55-56 दिवस आहे. मी आज खास तेवढं परत चेक केलं वजन, तर मला 3.5 किलोपासून 5.5 किलोपर्यंत फळं झालेली दिसतात. तर मला पहिल्यांदाच सरासरी 4 किलोची मिळेल असं मला वाटत आहे. आणि जे माझ्या प्रत्येक झाडाला 8 वर्षात मला पहिल्यांदाच बुडाचं फळ जे म्हणतो मल्चिंग पेपरवरचं फळ मला आज मिळालेलं आहे. मल्चिंग पेपरवरचं कधीच मला फळ मिळालं नव्हतं. सगळी फळं मला मल्चिंग पेपरच्या खालीच म्हणजे फार 8व्या-10व्या लाईनला मिळालेली फळं होती. आत्ताच मला पहिलं सगळं जवळजवळ 70% माझं फळ हे मल्चिंग पेपरवर आहे. इतक्या चांगल्या प्रकारे मला फळ सेटिंग झालेलं ह्या वर्षी आढळून आलेलं आहे माझी. तसंच ह्या वर्षी माझी आत्ता लागण कलिंगडाची 5 एकर लागण आहे. 2.5 एकर 20 तारखेच्या दरम्यान केलेली, 2.5 एकर मी 5 तारखेच्या दरम्यान केलेली, अशी 5 एकराची माझी लागण आहे. तर दरवर्षी आत्ता फक्त मला आज सकाळी काय करायचं तर ते मी उद्या न करता
आजच करायचं ह्या हिशोबाने करत गेलो तर बाकीच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटायचं किंवा बाकीच्यांनाही वाटायचं आला दादा फार कमी खर्च करतात, पण एवढं खर्च केलं तर त्यातनं काय निघतील का, आउटपुट काही निघेल का. तर मला माहीत आहे की बाजारपेठ ही मी बाजारात न नेता ग्राहक हे माझ्याकडे येऊन येतात, का तर मी क्वालिटी कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आज 6-7 वर्ष झाली संपूर्ण कितीही माल मला शेतातूनच माझा माल जात असतो, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मी करत असतो. त्यामुळं मला काहीही त्याची अडचण वाटत नाही. आणि खर्च सगळेच म्हणायचे खर्च माझा लहान भाऊ यायचा, आणि दादा तू खर्च फार करतोय, ते आपल्याला कसं व्हायचं काय व्हायचं. मी काही विषय जवळजवळ माझा 3.5-4 लाखापर्यंत खर्च अंदाजे झालेला दिसतो आत्ता, पण 80,000च्या आसपासच खर्च जाईल पूर्ण विक्री असं मला वाटते. पण लोकांना वाटायचं की नाही हे लाखाच्या पुढं खर्च गेला असेल, पण तसं काही झालेलं नाही. मला 80,000च्या आसपासच खर्च येईल असं वाटते. ह्याची आता मला शेवटचंच एक फवारणीचं त्याचा विषय संपलेला आहे. कुठली अजून ग्रेड सोडायची असेल तर मग ते राहिलेलं आहे, अन्यथा ह्या प्लॉटचं माझं काय राहिलं नाही. एक 3-4 दिवसानंतर ह्याचं माझं हार्वेस्टिंग चालू होईल. मला माझ्या एका नातेवाईकांनी फोन केला होता की माझ्या त्यांची ढोबळी मिरची होती, ढोबळी मिरची होती 10-12 कॅरेट त्यांचे निघत होते. तर त्यांना मी म्हणलं होतं की असं तुम्हाला विगर कंपनीचे माणूस पाठवून देतो. ते तिथे गेल्यानंतर कालांतराने 7व्या-8व्या दिवशी 10-12 कॅरेट असणारे प्लॉट असणारे ते 40-45 कॅरेटवर प्लॉट गेलेला माझ्या शेजारीच आहे. इतके रिझल्ट विगर कंपनीचे प्रोडक्ट्स वापरल्याने चांगला आला. त्याकरता ऑक्साईड बेसचे अतिशय चांगले ग्रेड असणारे प्रोडक्ट्स हे विगर कंपनीचे आहेत, आणि ते शेतकरी बांधवाने जरूर वापरावे ही मी शेतकऱ्यांना विनंती करतो.